नमस्कार, आपले सर्वांचे कोल्हापुरी तडकामध्ये स्वागत आहे। चिरमुऱ्याचे मेंदूवडे कसे करायचे हे बघणार आहोत। हे चिरमुरे मी ह्या वाटीने 2 वाट्या घेतलेले आहेत। हे आता भिजवून घेऊया। हे बघू शकता, हे पाण्यामध्ये असे भिजवून घेतलेले आहेत। हे असे भिजवून घ्यायचे आणि ह्याचं पाणी सर्व काढून टाकायचं। आता हे गाळून घेऊया। हे बघा, सर्व पाणी ह्याच्यातलं गाळून काढलेलं आहे आणि हे थोडं आता असं कुस्करून घ्यायचं। बघा, हे असं कुस्करून घेतलेलं आहे। त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार। कसुरी मेथी हातावर थोडीशी चोळून घ्यायची, ती टाकून घ्यायची। जिरा घेतलेला आहे अर्धा चमचा। मिरच्या बारीक चिरून घेतलेले आहेत 2। आलं घेतलेलं आहे 1 इंच, हे बारीक करून घेतलेलं आहे। कोथिंबीर, काळी मिरीची पावडर अर्धा चमचा आणि तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ आपल्याला लागेल तसं घालायचं आहे। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये दही टाकायचं अर्धी वाटी। तर सर्व हे मिक्स करून असं मळून घ्यायचं। हे मळून झालेलं आहे। जर सुकं तुम्हाला वाटत असेल तर 1 छोटा चमचा पाणी घातलं तरी चालेल। आता याचे वडे बनवून घेऊया। त्याला तेल लावून घ्यायचं आणि ह्याचा वडा बनवून घ्यायचा। हे बघा, असा वडा बनवून घ्यायचा। सर्व आता हे बनवून घेऊया। बघा, सर्व हे मेंदू वडे बनवून घेतलेत। आता तळून घेऊया। तेल मी आधीच गरम करत ठेवलं होतं, गरम झालेलं आहे। तळून घेऊया मेंदू वडे। हे असे पलटी करून घ्यायचे, दोन्ही साईडने तळले पाहिजे। हे बघा, हे तळून झालेले आहेत। किती छान कलर आलेला आहे, कुरकुरीत होतात। हे तळून झालेले आता काढून घेऊया। चिरमुऱ्याचे मेंदू वडे तयार आहेत। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येतील। नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा।